अस्सलामुअलैकुम विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाठ नंबर 12 शब्द भाग 1 हे आपण अभ्यासलो होतो. आज आणि या पाठात आपण शब्द बघितले होते आणि शब्दापासून आपण वाक्य तयार केली होती. आज आपण या पाठातील पुढचा भाग बघणार आहोत. चला तर मग शिकूया. मुलांनो, पहा इथे तुम्हाला कशाचं चित्र दिसत आहे. काय आहे हे? आगगाडी. हे आगगाडी आहे. आगगाडी म्हणजे ट्रेन. इंग्रजीत याला ट्रेन म्हणतात और हिंदी में इसे रेलगाड़ी कहते हैं. आता इथे पहा, या आगगाडीत जे डबे दिलेले आहेत त्या डब्यांवर काय लिहिलेले आहेत? शब्द लिहिलेले आहेत. म्हणजे कशाची आगगाडी आहे? शब्दांची आगगाडी आहे. ये शब्दों की रेलगाड़ी है. ये इट्स अ ट्रेन ऑफ वर्ड्स. आता इथे पहा, पहिला डबा. पहिल्या डब्यावर कोणता शब्द लिहिलेला आहे? अननस. कोणता शब्द लिहिलेला आहे? अननस. पहा इथे इंजिनच्या बाजूला जो डबा आहे याला काय म्हणतात? इंजिन. आता इंजिनच्या बाजूला जो डबा आहे त्या डब्यात कोणता शब्द दिलेला आहे? अननस. आता अननस या शब्दाचा शेवटचा अक्षर कोणता आहे? स. आणि या स अक्षरापासून दुसऱ्या डब्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे 7 कोणता शब्द तयार झालेला आहे? 7. देखो यहाँ पे जो पहला गाड़ी का जो रेलगाड़ी का जो डिब्बा है उस डिब्बे में पहला शब्द कौन सा दिया हुआ है? अनानास. और अनानास इस शब्द का आखिरी अक्षर कौन सा है? लास्ट का अक्षर कौन सा है? स. और ये स अक्षर से दूसरे डिब्बे की शुरुआत हुई है. देखो यहाँ पे 7. स से स्टार्ट होने वाला वर्ड कौन सा बना है यहाँ पे? 7. अब उसी टाइप से यहाँ सभी बॉक्स एक दूसरे से अटैच्ड है. जो डिब्बे है वो एक दूसरे से अटॅच किए हुए है. आता इथे पहा 7. 7 या शब्दाचा जो शेवटचा अक्षर आहे त. पहा इथे त आहे आणि या त अक्षरापासून त्याच्या बाजूच्या डब्याची सुरुवात झालेली आहे तास. म्हणजे त अक्षरापासून या डब्याची सुरुवात झाली आहे तास. आता इथे स या शेवटचा अक्षर कोणता आहे तासमध्ये? स. या स अक्षरापासून इथे पण पहा त्याच्या बाजूच्या डब्याची सुरुवात झाली आहे 6. इथे 6. स आणि सुरुवातीचा अक्षर इथे शेवटचा होता आणि इथे सुरुवातीचा अक्षर झालेला आहे 6. हा. आता इथे हसन या अक्षरापासून या डब्याची सुरुवात झाली आहे हसन. इथे न होता शेवटचा अक्षर हसनमध्ये. आता या न अक्षरापासून पुढच्या डब्याची सुरुवात झाली आहे इथे नाच. पहा इथे शेवटचा अक्षर होता हसनमध्ये आणि त्याच्या बाजूच्या डब्याला तो सुरुवातीचा अक्षर झालेला आहे. म्हणजे ते शब्द जुळून म्हणजे जे शब्द आहे ते शेवटच्या अक्षराला जुळून दुसरे शब्द तयार होत आहे. आता इथे च. च हे इथे शेवटचा अक्षर होता आणि या शब्द अक्षरापासून दुसऱ्या डब्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे इथे चहा. देखो यहाँ पे पहले डिब्बे में कौन सा शब्द था? अनानास. अनानास में जो आखिरी अक्षर था मीन्स लास्ट का जो लेटर था वो कौन सा था? स. इस स लेटर से दूसरे डब्बे की शुरुआत हुई है मीन्स स से 7. फिर यहाँ पे 7 में त ये आखिरी लेटर था और इस त लेटर से उसके बाजू के डिब्बे की शुरुआत हुई है तास. इस टाइप से ये पूरी जो वर्ड्स की चेन है वो कंटिन्यू चल रही है. पहा इथे प्रत्येक शब्दात जे शेवटचं अक्षर आहे त्या शेवटच्या अक्षरापासून त्याचे बाजूच्या डब्याची सुरुवात होत आहे. आलं लक्षात? देखो यहाँ पे जो फर्स्ट लेटर म्हणजे यहाँ पे जो बॉक्स में जो वर्ड्स दिए हुए उन वर्ड्स का जो मीन्स शब्दों का जो लास्ट का लेटर है, जो लास्ट का अक्षर है, उस अक्षर से उसके बाजू के डब्बे की सुरुवात हो रही है. ठीक आहे. आता आपण शब्दांचं वाचन करूया. अननस, 7, तास, 6, हसन, नाच, चहा. आता इथे दुसरी आगगाडी दिलेली आहे. ही आगगाडी पण त्याच प्रकारची आहे. ये भी उसी टाइप से वर्ड्स की ही ट्रेन है. हात. आता या हात या शब्दात शेवटचा अक्षर कोणता आहे? त. आणि या त अक्षरापासूनच
त्याच्या बाजूच्या डब्याची सुरुवात झाली आहे. तहान. पहा इथे शेवटचं अक्षर होता त आणि इथे सुरुवातीला आलेला आहे त. तहान. आता तहानमध्ये शेवटचं अक्षर आहे न आणि त्याच्या बाजूच्या डब्यात न हे सुरुवातीला आलं आहे. नाग. मग इथे आता ग. नागमध्ये शेवटचं अक्षर आहे ग, त्याच्या बाजूच्या डब्याचा सुरुवातीचा अक्षर झाला तो गाल. इथे लाल. लाल हा शेवटचा अक्षर आहे, पण त्याच्या बाजूच्या डब्याचा तो सुरुवातीचा अक्षर झालेला आहे लाल. आता इथे लाल. लाल हे इथे शेवटला आलं आहे आणि इथे सुरुवातीला लस. आणि इथे सहा म्हणजे लसमध्ये स आणि इथे सतत. सतत हे स हे इथं शुरुआतीला आला है. देखो यहाँ पे हाथ. हाथ इस शब्द में जो त है ये आखिरी का अक्षर है, मीन्स लास्ट का अक्षर है, और यही त अक्षर से दूसरे डिब्बे की मीन्स उसके बाजू के डिब्बे की शुरुआत हुई है. तहान. फिर तहान में उसी टाइप से तहान का जो आखिरी का अक्षर है मीन्स लास्ट का जो लेटर है उस लेटर से उसके बाजू के डिब्बे की शुरुआत हुई है, मीन्स नाग. आलं लक्षात. आता आपण या शब्दांचा वाचन करूया. हात, तहान, नाग, गाल, लाल, लस, सतत. अशा प्रकारे तुम्ही शब्द भेंड्यांचा खेळ खेळू शकता. पहा इथे तुमच्या मित्रांचे नावं घेऊन पण तुम्ही हे खेळ खेळू शकतात. जसे की उदाहरणार्थ पहा अरहान. अरहान या नावात म्हणजे हे तुमच्या मित्राचं नाव आहे अरहान. अरहानच्या शेवटचा अक्षर कोणता आहे न. न पासून दुसऱ्या मित्राचं नाव म्हणजे नदीम. नदीमचा शेवटचा अक्षर कोणता आहे म पासून मोनू. देखो यहाँ एग्जाम्पल के लिए अरहान आपकी एक फ्रेंड का नेम है. अरहान का लास्ट का लेटर कौन सा है. अरहान की स्पेलिंग में न से दूसरा लेटर दूसरा फ्रेंड का नेम नदीम. फिर नदीम में म से मोनू. ऐसे आप आपके फ्रेंड्स का नेम लेकर भी ये गेम खेळ सकते हो. आता आपण या पाठाचा पूर्ण म्हणजे पाठात दिलेल्या शब्दांचे वाचन करूया आणि तुम्हाला पण माझ्या मागे या शब्दांचं वाचन करायचं आहे. पाठ 12 शब्द भाग 1. शब्द ऐका, म्हणा, वाचा, वाक्य तयार करा. पहा आपण मागील तासिकेला शब्दांचं वाचन केलं होतं आणि शब्दही तयार केली होती, पण आज आपण याची पुन्हा एकदा उजळणी करूया. वाचा माझ्याबरोबर. म्हणा हसन, नयन, लहान, तहान, नाच. आई, सई, ताई, सनई, आला. नाग, आग, साग, ताग, चल. लाल, ताल, लाल, गाल, चल, चला. सात, हात, गात, सतत, आयता, आला. अननस, तास, लस, हास, ऊस, साहस, आला. आता इथे पहा उदाहरणासाठी काही वाक्य दिलेली आहेत, म्हणजे या शब्दांपासून जे वाक्य तयार झाली होती ते इथं दिलेली आहेत. ताई चल. पहा इथे ताई चल पहिले वाक्य. हसन आला. हसन आला दुसरे वाक्य. सई नाच. आता इथे सई नाच. सई नाच. नयन गाते. आणि आपण अशा प्रकारचे दुसरे वाक्य देखील तयार केले होते मागील तासिकेला. आता इथे पहा ऐका, म्हणा. आता आपण या आगगाडी दिलेल्या शब्दांचा वाचन करूया. अननस, 7 वाचा. तास, 6. हसन, नाच, चहा. हात, तहान, नाग, गाल, लाल, लस, सतत. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचा गृहपाठ तुम्हाला या शब्दांचा वाचन करायचा आहे आणि या आगगाडी जे शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. सो स्टुडंट्स, टुडेज होमवर्क, you have to read this word and you have to write these words in your notebook. Allah Hafiz.